नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. सांगू इच्छिते की मी कायदा क्षेत्रात काम करत असताना बऱ्यापैकी लोकांच्यावरती अन्याय झालेला मी पाहिलेला आहे. त्यामुळं मी एक स्वतः निर्णय घेतला की आपण सामाजिक कार्यात किंवा सामाजिक क्षेत्रात आपण काय करावं, एंट्री करावी. तुम्ही उपसरपंच म्हणून कार्यरत होता, आता सध्या ग्रामसेवक आहात. पण समिती काय लढवतात, कारण काय नेमकं त्या पत्नीच्या माध्यमातून? तसंच बघा, आज ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळाच विकास होत नाही. जो विकास करता येतो तो आपण बघितलेला आहे. अनेक फंड्स लागतात ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना. तर पंचायत समितीच्या माध्यमातून जर आपल्या गावातील व्यक्ती जर पंचायत समिती सभागृहात गेली तर अनेक प्रकारचा फंड खेचून आणू शकते. आणि फंड खेचून आणल्यानंतर आपल्या गावाच्या परिसराचा विकास होऊ शकतो. आणि नरंद्याला एक वारसा आहे की नरंद्यातील लोकनेते सीतारामाबाजी भंडारे हे पहिले सभापती राहिलेले आहेत पंचायत समितीचे. तदनंतर गावातील राजू भोसले म्हणून त्यांनी उपसभापती पद भूषवलेलं आहे. नरंदेला चांगला ह्या पंचायत समितीचा वारसा आहे आणि नरंदेबरोबर गावातील परिसरातील एक चांगला विकास होणार आहे. आणि विकास व्हायसाठी जास्तीत जास्त फंड या पंचायत समितीतून नरंदे व सावर्डे या विभागाला मिळावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. एक शिवसेना उभाटाचे तुम्ही कार्यकर्ते आहात, अपक्ष का फॉर्म भरलाय? अचानक असं झालं की सावर्डे पंचायत समिती जिल्हा परिषद हे उबाटा पूर्ण लढवणार नव्हतं. ही भूमिका पक्षानं स्पष्ट केली. मी जरी पदाधिकारी असलो तरी ते त्यांच्या अचानक ह्या निर्णय त्यांचा हा चुकलेला की अचानक त्यांनी परत एबी फॉर्म दिला. पण ते सीट काँग्रेसला गेलती तिथली आणि वरची काँग्रेसला गेलती जिल्हा परिषदची. आणि अचानक त्यांना काही काँग्रेसला सीट न मिळाल्यामुळे तिने उबाटा चिन्हावर दुसरी सीट उभा केली. नेमका अजेंडा काय आहे तुमचा या निवडणुकीत? या निवडणुकीत माझा अजेंडा आहे की नरंदे गावातून माझी एकच उमेदवारी वैध ठरलेली आहे. आज नरंदे गावची लोकांची जनतेची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे. आज नरंदे गावची तसेच जी जनता ती सर्वसामान्य कुटुंबातील मी कार्यकर्ता आहे. 24 तास नरंदे गावच्या विकासासाठी मी रस्त्यावर असतो. अनेक प्रश्न माझ्या पत्नीनं मी न्यायालयात मांडलेले आहेत, रेव्हेन्यू कोर्टात मांडलेले आहेत की अनेक लोकांची सोयी सुविधा गावा लेवलला कराव्यात. अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं माझा अजेंडा असा आहे की ही इलेक्शन सध्याची ही नरंदे ग्रामस्थांनी हातात घेतलेली आहे. आणि नरंदे ग्रामस्थांची इच्छाच पूर्ण झालेली आहे की नरंदेत एकच आज उमेदवार आमच्या पत्नीच्या रूपानं उभा आहे. तर नारंदे, सावर्डे तसेच पंचक्रोशी याचा कसा विकास करता येईल याबाबत मी कटिबद्ध असणार. धन्यवाद.